नमस्कार विद्यार्थी मित्रहो, 12वी जनरल फाउंडेशन कोर्स संबंधी मागे मी 2 टॉपिक पाठवले होते. तर महत्त्वाचा टॉपिक आहे प्रकल्प अहवाल म्हणजे काय, प्रकल्प अहवालाचे घटक, त्याच्यामध्ये समतोल विभाजन बिंदू, सॉर्ट ॲनालिसिस वगैरे हे आज आपण बघूया. तर प्रकल्प अहवाल म्हणजे काय? प्रकल्प अहवाल म्हणजे विशिष्ट आर्थिक व तांत्रिक उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नियोजित केलेला उपक्रम होय. एखादी गोष्ट घडून आणण्यासाठी किंवा योजना आखल्याप्रमाणे अंमलात आणण्यासाठी नियोजनबद्ध केलेला आराखडा म्हणजे प्रकल्प होय. थोडक्यात काय सांगतो विद्यार्थी मित्रांनो, की प्रकल्प म्हणजे काय, की आपल्या मनात आलेली प्रकल्प अहवाल म्हणजे काय, की आपल्या मनात आलेली कल्पना, व्यवसाय निवडण्यासाठी आलेली कल्पना कागदोपत्री उतरवणे म्हणजे प्रकल्प अहवाल होय. हा प्रकल्प औद्योगिक, व्यावसायिक, कृषी, शैक्षणिक किंवा विकासात्मक असू शकतो. लक्षात घ्या. अर्थात आधीच ठरवलेली उद्दिष्टे, वेळापत्रक आणि अंदाजपत्रक यानुसार नेमून दिलेल्या कामाचा समावेश प्रकल्प अहवालात होतो किंवा प्रकल्पामध्ये गृहीत धरला जातो. आता प्रकल्पाची व्याख्या अनेक शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या प्रकारे केलेली आहे. त्याच्यात 1-2 व्याख्या बघू. विशिष्ट उद्दिष्ट ठराविक कालावधीत साध्य करण्यासाठी शास्त्रशुद्धरित्या विकसित केलेली कार्ययोजना म्हणजे प्रकल्प होय. या योजनेला मूर्त स्वरूप देण्याची आवश्यकता असते. त्यामध्ये साधने, ज्ञान, अनुभव, त्याची अंमलबजावणी करणे, भांडवल, स्वतःची क्षमता असे नियोजनबद्ध कामाचा आराखडा व त्याची अंमलबजावणी करणे हे प्रकल्प अहवालाचे महत्त्वाचा उद्देश असतो. लक्षात. म्हणजे प्रकल्प म्हणजे काय ते आपण बघितलं. किंवा संसाधने वाटपाच्या दृष्टिकोनातून वस्तू किंवा सेवा पुरवठ्याच्या सुविधांचा विकास करण्याच्या उद्देशाने भांडवल गुंतवणूक करणारा प्रस्ताव म्हणजे प्रकल्प होय. प्रकल्प कोणत्याही स्वरूपाचा असो, त्यात एकीकडे संसाधनेचे वाटप आणि उपभोग व दुसरीकडे संसाधने, वस्तू व सेवा यांचा समावेश होतो. आता प्रकल्प अहवाल आपण म्हणजे काय आणि प्रकल्पाचे आता उद्देश बघूया. प्रकल्प अहवालाचा उद्देश, प्रकल्पाचा उद्देश हा प्रकल्प नियोजनाचा महत्त्वाचा घटक आहे. प्रकल्पातून काय साध्य होणे अपेक्षित आहे आणि संपूर्ण प्रकल्प म्हणून त्याची वाटचाल कशा प्रकारे आहे याचे मोजमाप करता येणे प्रकल्पामुळे सहज शक्य होते. त्यासाठी प्रकल्पाला आवश्यक बाबींचा पुढीलप्रमाणे विचार करावा लागतो. यामध्ये संघटनेच्या योजना, धोरणे आणि कार्यपद्धती यासंबंधित सूचना असावी. संसाधने सुसंगत असावी. प्रकल्प उद्देश वास्तववादी व सुसाध्य असावा. प्रकल्प संसाधनाच्या मर्यादेत स्थापन झालेला आणि गुंतागुंत नसणारा आणि माफक स्वरूपाचा प्रकल्प असावा. अशा प्रकारे प्रकल्प अहवाल म्हणजे काय, प्रकल्प अहवालाचे उद्देश आपण बघितले. त्यानंतर प्रकल्प अहवाल निवड करताना किंवा प्रकल्पाची निवड करताना किंवा नवीन उद्योगधंद्याची उभारणी करताना कोणकोणते घटक विचारात घ्यावे लागतात किंवा प्रकल्पाची निवड करताना विचारात घ्यावे लागणारे घटक हा प्रश्न नेहमी येतो. प्रकल्प निवड प्रक्रियेत उत्पादनाने सुचवलेली कल्पना, वस्तू निर्मितीच्या माध्यमातून अस्तित्वात असणारा प्रकल्प अहवालाची निवड करताना विचारात घ्यावे लागणारे घटक आपण बघूया. प्रकल्प निवड प्रक्रियेत उद्योजकाला सुचवलेली कल्पना वस्तू निर्मितीच्या माध्यमातून अस्तित्वात येते, याला प्रकल्प असे म्हणतात. लक्षात घ्या. या माध्यमातून उद्योजकाला नवीन उपक्रमाची सुरुवात करावयाची असते. नवीन उद्योजक सुरू करण्याचे साहस हे मुख्यतः नवीन प्रकल्पाला
विचारात घ्यावे लागते. उद्योजकता विकास प्रक्रियेत विविध प्रकल्पाचा व वस्तूचा शोध घेणे, त्यापैकी योग्य प्रकल्पाची व वस्तूची निवड करणे हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. त्यामध्ये तांत्रिक बाबींचा समावेश होतो. भांडवल, कच्चा माल, मनुष्यबळ, बाजारपेठ यांचाही यामध्ये समावेश केला जातो. लक्षात घ्या. म्हणून प्रकल्प हा विशिष्ट पद्धतीने तयार केल्यानंतर त्याच्यामध्ये आवश्यक साधने, ज्ञान, अनुभव, तंत्रज्ञान, भांडवल, स्वतःची कार्यक्षमता यानुसार नियोजनबद्ध कार्यक्रम हा प्रकल्प अहवाल तयार करताना किंवा प्रकल्पाची निवड करताना घ्यावा लागतो. त्यानुसार त्याची अंमलबजावणी करावी लागते व अंतिम प्रकल्पाची निवड करताना कोणकोणते घटक येतात त्यामध्ये ते घटक आपण बघूया. यामध्ये एक जास्तीत जास्त नफा देणारा प्रकल्प असतो. आता कोणताही व्यावसायिकाला किंवा उद्योजकाला व्यवसाय हा नफा कमवण्यासाठी करावा लागतो. म्हणजे कमीत कमीत गुंतवणूक करून जास्तीत जास्त नफा देणारा प्रकल्प निवडण्याचा हा प्रत्येक उद्योजका किंवा व्यावसायिकाचा त्याच्यावर भर असतो. याकरता त्याचा औद्योगिक अभ्यास सखोल असावा लागतो. त्यामध्ये प्रकल्पातून जर जास्त नफा मिळाला तर त्याचे मनोबल वाढते व त्याला अधिक उद्योग वाढीसाठी तो प्रयत्न करीत असतो व उद्योजकाच्या वस्तूचे विपणनानंतर नफा मिळतो का याचा अंदाज तो घेऊ शकतो व आपला प्रकल्प कसा फायदेशीर आहे किंवा जास्त नफा देणारा ठरेल हा महत्त्वाचा आपल्याला प्रकल्प सुरू होताना घटकाचा विचार करावा लागतो. त्यानंतर बाजारपेठ व संभाव्य मागणी हे दोन घटक याच्यामध्ये महत्त्वाचे आहेत. उद्योजकाने प्रकल्पाची निवड करताना बाजारपेठेतील संभाव्य मागणी व संबंधित घटक, बाजारपेठेचा आकार, त्याचा भौगोलिक विस्तार लक्षात घ्या. त्यानंतर औद्योगिक अभ्यास, सखोल अभ्यास त्याला करावा लागतो आणि ग्राहकांच्या अपेक्षा व उद्दिष्ट, स्पर्धक व किंमत, जाहिरात, विक्रय वृद्धी, वितरण प्रणाली, बाजारपेठेतील धावपेच अशा अनेक गोष्टींचा उद्योजकाला अभ्यास करावा लागतो व आपला प्रकल्प यशस्वी ह्या गोष्टी यशस्वी होण्यासाठी बाजारपेठ कशा प्रकारे उपलब्ध होऊ शकेल किंवा बाजारपेठेत आपल्या वस्तूला संभाव्य मागणी असेल किंवा नाही हा जो घटक आहे हा घटकाचा सुद्धा प्रकल्प निवडताना विचार करावा लागतो. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे उत्पादन घटकाची उपलब्धता. उत्पादन घटक जे आहेत 3 घटक उत्पादन म्हणजे कच्चा माल, नंतर मजुरी, मटेरियल लेबर आणि इतर खर्च ओव्हरहेड. हा उत्पादन घटक जे आहेत हे घटक सहज प्रकारे उपलब्ध होतील किंवा नाही. उदाहरणार्थ भांडवल, कच्चा माल, यंत्रसामुग्री, मनुष्यबळ, संकल्प लागणारे घटक जे आहेत त्यामध्ये भांडवल, मनुष्यबळ, कच्चा माल, मशिनरी, बाजारपेठ याची उपलब्धता आपल्यासाठी मुबलक आहे किंवा नाही. जर नसेल तर त्याची उपलब्धता आपल्याला कशा प्रकारे करता येईल याचा अंदाज उद्योजकाला घेणे आवश्यक आहे. उद्योजकाला आपल्या उद्योगासाठी लागणारे एकूण भांडवल, वेळप्रसंगी मदत म्हणून लागणारे भांडवल उद्योजकाजवळ आहे किंवा नाही, त्याच्यानंतर वर्किंग कॅपिटलचा विचार करावा लागतो. अशा अनेक गोष्टींचा विचार करताना, प्रकल्पाचा अभ्यास करताना किंवा प्रकल्पाची निवड करताना जे उत्पादन घटक आहेत त्याच्यामध्ये उत्पादन घटकाबरोबर इतर घटक जे आहेत त्याचा सुद्धा त्या प्रकल्पामध्ये हा विचार करावा लागतो. त्याच्यानंतर प्रकल्प अहवाल निवड करताना आपल्या स्पर्धकाचा विचार करावा लागतो. आणि आजच्या आधुनिक युगामध्ये एकच वस्तू अनेक उत्पादक तयार करतात. आपली संकल्पित वस्तूची निवड करत असताना ह्याच प्रकारच्या वस्तू बनवणारे इतर स्पर्धक किंवा उत्पादक यांची क्षमता, वस्तूचा दर्जा इत्यादी घटक उद्योजकाने विचारात घ्यायला पाहिजे, कारण हे घटक व्यवसायावर परिणाम करणारे असतात. फार महत्त्वाचा मुद्दा आहे. संभाव्य प्रकल्पाची निवड करीत असताना आपण स्पर्धकांना तोंड देऊ शकतो किंवा नाही, आपण आपल्या या स्पर्धेमध्ये टिकू शकतो किंवा नाही, कारण अगोदरच जुन्या उद्योगधंदे यशस्वी ठरलेले असतात आणि त्यामध्ये परत मोठ्या स्पर्धामध्ये आपण टिकू शकतो किंवा नाही हे नवीन उद्योजकाला
अभ्यास करावा लागतो आणि हा अभ्यास केल्यानंतर त्या उद्योजकाला उपलब्ध स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी प्रकल्प अहवाल निवड करताना हा अत्यंत महत्त्वाचा घटक याचा विचार उद्योजकाला किंवा संयोजकाला करावा लागतो. त्यानंतर औद्योगिक धोरण व शासकीय सवलती हे एक पॉईंट आहेत, ते याच्यामध्ये मी 2 केलेले आहेत. औद्योगिक धोरण हे वेगळा मुद्दा आणि शासकीय सोयी सवलती हा वेगळा मुद्दा. औद्योगिक धोरण व सवलती ह्या गोष्टीचा सुद्धा प्रकल्प अहवाल निवड करताना विचारात घ्यावे लागतात. उद्योजकाने व्यवसायाची निवड करताना या गोष्टीचा अंदाज घेणे फार महत्त्वाचे आहे, कारण उद्योजकासाठी सरकार वेळोवेळी औद्योगिक धोरण जाहीर करते, तेव्हा आपल्या उपक्रमाबाबत सरकारचे धोरण काय आहे व आपल्याला जास्तीत जास्त या धोरणाचा किंवा सवलतीचा फायदा घेता येईल किंवा नाही याचा अभ्यास हा उद्योजकाला करावा लागतो. हा सुद्धा महत्त्वाचा घटक प्रकल्प निवड करताना विचारात घ्यावा लागतो. योग्यता विश्लेषण. प्रकल्प निवडताना उद्योजकाने स्वतःची योग्यता महत्त्वाचा मुद्दा आहे, त्याची क्षमता तपासावी. आपल्याजवळील भांडवल, बाहेरून उभारायचे कर्ज, प्रकल्प यशस्वी चालू होतो किंवा नाही, केव्हा चालू होऊ शकतो, व्यावसायिक पर्यावरण उपलब्ध आहे किंवा नाही, प्रकल्पाचा आपला हा जो उद्देश आहे हा साध्य होईल किंवा नाही, हा जो घटक आहे हा सुद्धा याच्यामध्ये महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर आर्थिक घडामोडी व सभोवतालचे वातावरण. आर्थिक प्रकल्प निवड करताना किंवा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या घटना व घडामोडींचा अभ्यास हा उद्योजकाला फार बारकाईने करावा लागतो. उद्योजकाला सभोवतालचा वातावरणाचा अभ्यास सॉर्ट विश्लेषणाद्वारे करणे शक्य होते. त्यामुळे उद्योजकाला आपल्या जमेच्या बाजू, कमकुवत बाजू, प्रगतीच्या संधी, व्यवसायातील अडथळे याबाबत ज्ञान असणे व वातावरण अनुकूल करून घेणे हा प्रकल्प अहवाल निवड करताना विचारात घ्यावा लागणारा महत्त्वाचा घटक आहे. त्यानंतर सामाजिक हित. आपला जो नियोजित प्रकल्प आहे हा समाजाच्या गरजा पूर्ण करू शकतो किंवा नाही, समाजाचे समाधान होईल किंवा नाही, जास्तीत जास्त लोकांना रोजगार मिळवून देईल किंवा नाही, या पूर्ण करू शकतात याचा विचार करावा लागतो व विचार करून अंतिम प्रकल्पाचे उद्दिष्ट आपल्याला कसे साध्य करता येईल व आपला नफा कसा व्यवस्थित मिळवता येईल हा महत्त्वाचा घटक यामध्ये विचारात घ्यावे लागतात. असे प्रकल्प अहवाल निवड करताना 10-12 घटक आहेत. त्याच्यापैकी मी थोडेसे घटक सांगितले. त्याच्यामध्ये जास्तीत जास्त नफा देणारा प्रकल्प असावा, त्याच्यानंतर संभाव्य बाजारपेठ व वस्तूची मागणी, नंतर आपल्याला उत्पादन घटकाची उपलब्धता, आपल्याला वस्तू उद्योजकामध्ये स्पर्धेमध्ये टिकण्यासाठीचा अभ्यास करावा लागतो, नंतर गव्हर्नमेंटची धोरणे, त्याच्या सवलतीचा अभ्यास करावा लागतो, आर्थिक घडामोडी, सभोवतालचे वातावरण, पर्यावरण, नंतर आपला प्रकल्प समाजासाठी काय देऊ शकतो याचा सगळा अभ्यास करून अंतिम प्रकल्प निवड हा उद्योजक करू शकतो. अशा थोड्या गोष्टींचा भरपूर जास्त गोष्टी आहेत, पण अशा थोड्याशा लहान गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्या विचारात घेऊन प्रकल्प निवड करताना विचारात घ्यावे लागणारे घटक आपण बघितलेले आहेत. त्यानंतर प्रकल्पाचे वर्गीकरण मुद्दा बघता येईल. हा प्रश्न काय एवढा महत्त्वाचा नाही. प्रकल्पाचे वर्गीकरण, क्लासिफिकेशन ऑफ प्रोजेक्ट, त्याचे संख्यात्मक प्रकल्प असतात, असंख्यात्मक प्रकल्प असतात, क्षेत्रवार प्रकल्प असतात, आर्थिक व तांत्रिक प्रकल्प असतात, वित्तीय म्हणजे प्रकल्पाचे थोडक्यात प्रकार आहेत, ते लक्षात घ्या. त्याच्यानंतर महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे सॉर्ट विश्लेषण, SWOT, सॉर्ट ॲनालिसिस. प्रकल्प अहवाल निवड करताना किंवा सॉर्ट विश्लेषणासंबंधी माहिती द्या. 2 प्रश्न मी सांगितले. प्रकल्प अहवाल म्हणजे काय, प्रकल्प अहवालाचे उद्देश आणि प्रकल्प अहवालाची निवड करताना विचारात घ्यावे लागणारे घटक. आता सॉर्ट विश्लेषणाविषयी माहिती थोडक्यात सांगतो. प्रकल्पाची निवड करीत असताना उद्योजकाला सभोवतालच्या वातावरणाचा अभ्यास हा करावाच लागतो. व्यवसायातील अडथळे आणि प्रगतीच्या संधी हा उद्योजक सतत शोधत असतो आणि त्या नेहमी बदलत असतात.
वातावरणात गतिमान स्वरूपाचे बदल घडत असतात. त्याचा परिणाम उद्योग व्यवसायावर होत असतो. भांडवल, बाजारपेठ, तांत्रिक ज्ञान, मनुष्यबळ, कच्चा माल, आर्थिक घडामोडी, राजकीय व सामाजिक बदल अशा अनेक गोष्टींचा समावेश जो आहे, या समावेश औद्योगिक धोरणात सतत बदल होत असतात. प्रत्येक राजकीय पक्ष उद्योग व्यवसायाकडे विशिष्ट हेतूने बघत असतो, लक्षात घ्या. त्यामध्ये वातावरण अनुकूल असेल तर व्यवसाय किंवा उद्योग निवडावा. त्यासाठी व्यवसायाची निवड करताना आपल्याला एक महत्त्वाचा टेक्निक आहे, त्या टेक्निकचा अभ्यास करायचा आहे. त्याला म्हणतात सॉट विश्लेषण, SWOT. सॉट विश्लेषणाचा आपण अर्थ बघूया. S म्हणजे व्यावसायिक सामर्थ्य, स्ट्रेंथ. हा 4 शब्दापासून हा सॉट बनलेला आहे, SWOT. त्याच्यामध्ये S म्हणजे स्ट्रेंथ, W म्हणजे विकनेसेस म्हणजे व्यवसायाच्या कमकुवत किंवा दुर्बलता, अपॉर्च्युनिटीज, O बरोबर व्यावसायिक संधी, आणि व्यावसायिक थ्रेट व्यावसायिक अडथळे. ह्या 4 शब्दांपासून हा सॉट शब्द तयार झालेला आहे. हा व्यवसायाची जमेची बाजू, कमकुवत बाजू, व्यावसायिक संधी व अडथळे या 4 घटकापासून जेव्हा एकत्र केले येतात किंवा ह्या 4 घटकांपासून जो शब्द बनलेला आहे त्याला सॉट विश्लेषण असे म्हणतात. यापैकी जमेची बाजू व कमकुवत बाजू ह्या पूर्णपणे संस्थेच्या अंतर्गत असतात. अंतर्गत आणि बहिर्गत घटक आहेत व्यवसायाचे. त्याच्यामध्ये जमेची बाजू आणि कमकुवत बाजू हे अंतर्गत घटक, आणि व्यावसायिक संधी आणि व्यावसायिक अडथळे हे व्यवसायाचे बाह्य घटक असतात. याचा आपल्याला विचार करावा लागतो. या सॉट हा शब्दाचा अर्थ होतो. त्याचे अंतर्गत व बाह्य घटक स्वरूपाचे घटक जे आहेत ते पुढील प्रमाणे आपण वर्गीकरण करूया. आता सॉट विश्लेषणामध्ये जमेच्या बाजू आणि कमकुवत बाजू. संस्थेअंतर्गत घटक म्हणजे काय? कर्मचारी व्यवस्थापन, व्यवसायाची स्पर्धा क्षमता, संस्थेचा पूर्व इतिहास, नंतर अधिकार वर्गाची निर्णय क्षमता व त्याचे कौशल्य, त्यांचे संबंध, कामगार वर्गातील वातावरण, स्थिर व खेळते भांडवलाची उपलब्धता, संचालक, मालक व कामगारांचे संबंध, असे कामगार व कामगारांचे संबंध, असे अनेक प्रकारचे घटक जे आहेत ते अंतर्गत बाजूमध्ये येत असतात. आणि व्यावसायिक संधी आणि व्यावसायिक अडथळे O आणि T हे संस्थेचे बाह्य घटक आहेत. याच्यामध्ये बाजारपेठेतील मागणी, बाजारपेठेतील स्पर्धा, ग्राहकांचे उत्पन्न, ग्राहकांचे राहणीमान, सरकारी धोरणे, औद्योगिक धोरण, पतपुरवठा धोरण, पर्यावरण धोरण, तेजी मंदीची परिस्थिती, संसाधने, नंतर आपण स्पर्धक बघितले, अशा अनेक बाह्य घटकांचा समावेश जो आहे या बाह्य घटकांमध्ये होत असतो. अंतर्गत घटक आणि बाह्य घटक हे आपण जाणून घेऊया. याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे सॉट विश्लेषणाचे 4 घटकांचा विचार करताना पुढील माहिती आपण जाणून घेऊया. पहिला घटक म्हणजे जमेची बाजू. जमेची बाजू स्ट्रेंथ व उद्योग संस्थेच्या जमेच्या बाजूमध्ये कशी आर्थिक स्थिती, तांत्रिक ज्ञान, यंत्रसामुग्रीची उपलब्धता, कुशल कर्मचारी वर्ग, कार्यक्षमता, संस्थेचा पूर्व इतिहास यांचा समावेश होत असतो. व्यवसायातील जमेची बाजू प्रेरकाचे काम करते. म्हणजे जमेची बाजू ही प्रोत्साहन देते. त्यामुळे व्यवसायात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावते. जमेची बाजू व्यवस्थापन व प्रशासनाचा उत्साह वाढतो. ते अधिक गतिमान होतात. कामगार वर्ग जास्त प्रमाणात काम करतो. व्यवसायाचा विस्ताराच्या योजना आत्मविश्वास हाती येतो. त्यामुळे जमेच्या बाजूला फार महत्त्व असते. दुसरा घटक आहे तो म्हणजे W, विकनेसेस किंवा कमकुवत बाजू. संस्थेच्या कमकुवत बाजूकडे, मर्यादेकडे किंवा स्पर्धा क्षमता, व्यवसायाचा समाजातील अल्पपरिचय, कामगार वर्गाची प्रवृत्ती, व्यवस्थापन, कर्मचारी यांच्यातील संबंध, कर्मचाऱ्यांचा संबंध, मालक व कर्मचाऱ्यांचा संबंध, मालक व मालक यांचा संबंध, यंत्रसामुग्री, कर्मचारी वर्ग यांच्या पुरेपूर कार्यक्षमतेचा अभाव,
अडचणी निर्माण होतात, कमकुवत बाजू मध्ये अशा अनेक गोष्टींचा समावेश होतो. संस्थेला आपल्या धोरणाच्या निर्णयाने तटस्थ वृत्तीचे मूल्यमापन करण्यास त्यामुळे भाग पडले जाते. पूर्वीच्या काळात केलेल्या चुका प्रामाणिकपणे पाहण्याची प्रवृत्ती वाढीस लागते. अनेक प्रकारच्या उणीवा, जुनी यंत्रसामुग्री, परंपरागत धोरणे, भांडवलाची कमतरता, वर्किंग कॅपिटलची कमतरता अशा अनेक गोष्टींचा समावेश जो आहे या कमकुवत बाजूमध्ये होते. त्याचा योग्य प्रकारे विचार करून किंवा त्यामध्ये योग्य मार्ग काढून उद्योजकाला पुढे जावे लागते. आता व्यावसायिक ऑपॉर्च्युनिटीज, व्यावसायिक संधी, याचा पूर्णपणे व्यावसायिकाने फायदा घेतला पाहिजे. हा पूर्णतः व्यवसायाचा बाह्य घटक आहे, कारण समजा एखादा उद्योग दुसऱ्याचा बंद झाला असेल त्याचा फायदा उठवला पाहिजे. म्हणजे काय होतं की उपलब्ध बाजारपेठीच्या परिस्थितीवर हा घटक अवलंबून आहे. बाजारपेठेतील मागणीची स्थिती, लोकांची उत्पन्न पातळी, राहणीमान यात त्याचे गतिमान धोरण, त्यानुसार व्यवसायाची संधी कमी जास्त होत असते. व्यावसायिक संधी निर्माण होणे याचाच अर्थ व्यवसायाला पोषक वातावरण आहे याचा पूर्णपणे फायदा घेऊन व्यावसायिकाने आपल्या उद्योगाची वाटचाल केली पाहिजे. या घटकामध्ये बाजारात उपलब्ध नसणाऱ्या वस्तूंची खरेदी, सेवेची निर्मिती करणे, सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या वस्तूच्या नवीन प्रकार, नावे, डिझाईन किंवा वेगळ्या प्रकारे माहिती उपलब्ध करून लोकांना देणे, परदेशातील एखाद्या कंपनीशी सहकार्याचा करार करणे, कंपनीच्या मालाचा अधिक मागणी येणे, म्हणजे अचानकपणे जर स्पर्धकाच्या वस्तूपेक्षा आपली वस्तू ग्राहकांना पसंत पडेल, व्यावसायिक संधी, बाजारपेठेतील मागणीची प्रवृत्ती, तेजी मंदीचे चक्र, सरकारी करविषयक धोरण, पतपुरवठा धोरण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, विविध नीती यातून निर्माण होतात. व्यावसायिकांना अन्य स्वरूपात अनेक दिशांची संधी उपलब्ध होते. अशा संधीचा शोध घेऊन पुरेपूर उद्योजकाला ही संधी शोधावी लागते. अशा गोष्टीचा विचार करून व्यावसायिक संधी जर मिळाली तर त्याचा पूर्णपणे उद्योजकाने त्याचा फायदा घेतला पाहिजे, त्याचा लाभ मिळाला पाहिजे आणि उद्योजक त्यासाठी कुशल व सुज्ञ असला पाहिजे. शेवटचं व्यावसायिक अडथळे. यामध्ये व्यावसायिक अडथळे हा व्यवसाय संस्थेचा बाह्य घटक आहे. याच्यामध्ये सरकारची करविषयक धोरणे, औद्योगिक धोरणे, आवश्यक साधन सामुग्रीचा पुरवठा, सातत्य, ऋणकडून पैसे वसूल होण्यास येणाऱ्या अडचणी, अशा अनेक घटकांचा समावेश या व्यावसायिक अडथळ्यामध्ये होते. या घटकात संस्थेचा लवचिकपणा, व्यवस्थापनाचे निर्णय कौशल्य, कामगार व्यवस्थापन संबंध याचा सुद्धा यामध्ये समावेश होतो. व्यवसायात निर्माण होणारे विविध अडथळे हे योग्य वेळी त्याने जाणले पाहिजे व योग्य वेळी त्याने उद्योजकांनी ओळखले पाहिजे. त्यात त्वरित बदल केले पाहिजे. याबाबत यश व अपयश हे पूर्णपणे व्यावसायिकाचे अवलंबून असते. जर त्याने याचा योग्य विचार केला नाही तर त्याला व्यवसाय हा बंद करावा लागतो. अशा पद्धतीने यामध्ये कच्च्या मालात उपलब्ध अडचणी असणे, वाहतूक साधनांचा अभावी कच्चा माल पुरवठा वेळेवर न होणे, औद्योगिक क्षेत्रात कर्मचाऱ्यांमध्ये असंततेचे वातावरण असणे, उत्पादन संदर्भात सरकारकडून येणारे धोरणात्मक स्वरूपाचे अडथळे, विविध संस्थांकडून देणे वेळेवर वसूल होण्याची समस्या, त्यामुळे व्यवसायात अडकून पडणाऱ्या भांडवलाचे प्रमाण, परदेश व्यापारविषयक सरकारी नीती, आयात निर्यात धोरण, अशा अनेक अडथळे व्यावसायिकाला सामोरे जावे लागते. अडथळे हे पूर्णपणे टाळता येणे शक्य नसले तरी ते पार करण्यासाठी त्याचे धैर्य खचून न जाण्याची गरज व्यावसायिकात असली पाहिजे. आजच्या काळात अडथळे दूर करण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला, त्याचा कन्सल्टिंगचा वापर केला जातो व समस्या सोडवल्या जातात. वरील गोष्टींवरून चर्चेवरून आपल्याला शेवटी असं म्हटलं येईल की SWOT विश्लेषण हे सर्वंकष व्यवसायाच्या सर्व बाजूंनी करणे प्रभावीपणे ठरते. संस्थेच्या प्रगतीच्या दृष्टीने अधिक प्रगतिकारक अशा योजना आखल्या जातात. माहितीचे विश्लेषण करण्यास
व्यवसायाचे आजवर साध्य केलेले यश अवलंबून असते. त्याचमुळे व्यवसायाचे मूल्यमापन करता येते. नफा, विक्री, खर्च या क्षेत्रात कंपनीने केलेली प्रगती, नवीन योजना हाती घ्याव्यास त्यांना प्रेरणा मिळते. अशा प्रकारे व्यवसायाचे अडथळे दूर होतात. उद्योजकाला योग्य जाणीव झाली तर उद्योजकाला अडथळे, उणिवा, अडचणी दूर करण्यास खरोखर सॉटमुळे मदत होते. अशा पद्धतीने सॉट ॲनालिसिसचा विश्लेषण आपण केलेले आहे. अशा पद्धतीने प्रकल्प अहवाल म्हणजे काय आणि प्रकल्प अहवालाची निवड करताना विचारात घ्यावे लागणारे घटक आणि सॉट विश्लेषण याविषयी माहिती भरू. आता प्रकल्प अहवालाची निवड केल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे संसाधने व्यवसाय संस्थेमध्ये अवलंबून, हा प्रकल्प अहवालाचाच भाग आहे. 2, 3, 4 त्याचे 3-4 टॉपिक आहेत एकत्र, ते मी कंटिन्यू सांगतो, लक्षात घ्या. व्यवसायाचे स्वरूप अशा अथवा आकारमान कसे असले तरी व्यवसायाचे ध्येय, उद्दिष्टे साकारण्यासाठी व ते कार्यक्षम रीतीने चालवण्यासाठी उद्योजकाला उत्पादन घटकाची निश्चित गरज असते किंवा वेगळ्या संसाधनाची गरज असते. त्यामध्ये भांडवलाची उपलब्धता, मनुष्यबळ, कुशल व कर्मचारी वर्ग, यंत्रसामुग्री व उपकरणे, कच्चा माल व इतर सामुग्री, तंत्रज्ञान, कार्यक्षमता व काटकसरी असे व्यवस्थापन, बाजारपेठ, योग्य असे वितरण व्यवस्था, अशा अनेक गोष्टींचा या संसाधनामध्ये समावेश होतो. वरील संसाधनाच्या वेळेवर आणि पुरेशा प्रमाणात उपलब्ध व्यवसायाची योजना आखावी लागते. कार्यरत होऊ शकते. आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या व नजीकच्या काळात उपलब्ध होऊ शकणाऱ्या सर्व संसाधनाचा अंदाज घेतल्यानंच उद्योजक आपल्या योजनांची आखणी करू शकतो व त्या वापराविषयी नियंत्रण करू शकतो. संसाधने म्हणजे काय? उद्योजकाने विशिष्ट वस्तू निर्मितीकरता भांडवल, मनुष्यबळ, कच्चा माल, यंत्रसामुग्री, व्यवस्थापन इत्यादी संसाधनाची पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देण्याच्या कार्याला एकत्रितपणे संसाधने असे म्हटले जाते. थोडक्यात उत्पादन निर्मितीत सातत्य, व्यावसायिक ध्येय, उद्दिष्टांची पूर्तता, व्यवसायाची वाटचाल हे संसाधनाचे एकत्रीकरण व त्याच्या कुशलतेने हाताळणी करण्यावर अवलंबून आहे. अशा पद्धतीने संसाधनेचा आपल्याला अभ्यास करूया. याच्यामध्ये संसाधनेमध्ये पहिला गोष्ट जे आहे ते आपण नंतर बघूया. धन्यवाद. बंद कर.